नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माळशिरस येथील गट नंबर 241 44 एकर क्षेत्र 68 सालापासून या क्षेत्राचा कुळ म्हणून ताबा आहे. देवीदास एकनाथ महाले 49 वर्ष, राहणार माळशिरस, महाले वस्ती. शिवाजी जगन्नाथ महाले, रुपाली दशरथ महाले व तनुजा देवीदास महाले हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आबाजी मस्कू महाले यांचे आजोबा यांनी कुळ म्हणून हे 44 एकर क्षेत्र खरेदी केलेलं आहे. ताबा आहे त्यांचा. 33 एकर क्षेत्र हे पहिल्यांदा 68 साली खरेदी केलेलं आहे. शंकर गेनू यादव यांनी कुळ म्हणून हे खरेदी केलेलं आहे. त्यानंतर 1972 साली 11 एकर क्षेत्र हे मयत 1972 शंकर गेनू यादव यांच्या नावाने पोपट शंकर यादव मयत वारस यांनी ही खरेदी केलेली. त्यांच्या नावावर 7/12 नोंद झालेली आहे. 11 एकराची वारसा हक्काने नोंद झालेली आहे. सदर क्षेत्राचं 11 एकराचं 1980 साली एकनाथ आबाजी महाले यांनी हिसार पावती केलेली आहे. पोपट शंकर यादव हे रितसर त्या ठिकाणी त्यांचे 7/12 नोंद होती आणि त्यांनी ही हिसार पावती करून दिलेली आहे. त्यानंतर त्याच इस्माने 1982 साली आबा निवृत्ती यादव यांना 11 एकराची खरेदी करून दिलेली आहे. परंतु त्याची 2 वर्ष काही नोंद करण्यात आलेली नाही. हा दस्त त्यांनी स्वतःच्या घरातच ठेवलेला होता. अशा प्रकारचे खरेदीखत करूनही 1982 साली आबा निवृत्ती यादव यांनी 1984 साली पोपट शंकर यादव यानं ही खरेदी खत एकनाथ आबाजी महाले आणि तुकाराम सीताराम महाले यांच्या नावाने 1984 साली 11 एकराचं पुन्हा खरेदी खत करून दिलेलं आहे. अशा प्रकारे एकाच जागेचं 2दा खरेदी खत, इसार पावती एकदा, खरेदी खत एकदा, पुन्हा खरेदी खत एकदा, अशा प्रकारे व्यवहार झालेला आहे. परंतु सदर जागेचा ताबा अद्यापही हा महाले कुटुंबियांकडं आहे. असे असताना यावर्षी काही गुंड व्यक्ती काही 20-25 व्यक्तींना घेऊन त्या क्षेत्राचा ताबा घेण्यासाठी आल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. आज प्रत्यक्ष घटना काय घडलेली आहे आपण जाणून घेणार आहोत. देवीदासजी, नेमकी काय परिस्थिती आहे? तुमचा त्या जागेचा ताबा कधीपासून आहे? कुठं क्षेत्र आहे? माझे क्षेत्र पौंड रस्ता हां च्या साईडला आहे आणि मी 60 वर्षे म्हणजे माझे वडील, मी 8 वर्षाचा होतो ज्यावेळी जमीन घेतली त्यावेळी मी 8च वर्षाचा होतो. माझे वडील मयत झाले. काय वडिलांचं नाव? एकनाथ आबाजी महाले हां. यांनी ते क्षेत्र खरेदी केलं. त्यावेळी मी 8 वर्षातून मला हेतलं कल्पना नाही. कागदपत्री आहे, रितसर कागदपत्र माझ्याकडे आहे की माझ्या वडिलांनी 1984 साली खरेदी घेतली आणि 1980 सालची सरपावती आपल्याकडे आहे. त्यावेळेपासून तुम्ही वहिवाट करताय? आत्तापर्यंत आज बी आहे. किती क्षेत्र वहिवाटताय तुम्ही? आता आम्ही 5 जण भाऊ आहेत ना, आमचे चुलते सगळे 44 एकर क्षेत्र 44 एकर क्षेत्र वहिवाटताय. हो. तुमचं काय नाव? शिवाजी जगन्नाथ महाले. तुम्ही किती क्षेत्र वहिवाटताय? माझ्याकडे आता 2.5 एकर आहे. हां. एकूण 44 एकर क्षेत्र सर्व तुमचे भाऊ वहिवाटतात? ही खरं आहे? हा भाऊ आम्ही सगळे वय वाटतोय. यातली तुम्हाला काय माहिती? काय घटना घडली? कोण आलं होतं ताबा घ्यायला? ताबा घ्यायला शिवाजीराव कोलते कोण शिवाजी बोलते? वकील बर. आणि ते दुसरे राहुल गायकवाड म्हणून 2 जण आलते आणि बाकीचे 10-12 लोक असे आलते त्यांच्या बरोबर. आता ताई, तुमचं काय नाव आहे? रुपाली दशरथ माले. काय नेमकी परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे सर की माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले. 20 वर्षाच्या पूर्वी जमीन मी तिथं नांदायला आले तेव्हा पूर्ण माळरान होतं. आमच्या सासऱ्यांनी आम्हाला आहे ना सगळ्यांना 5 भावांना 5 दिलं. आम्ही आपला हळूहळू शेती करीत होतो. कोरडवाहू शेती होती. तिथं पुरंदर उपसा आला. पुरंदर उपसा आल्यानंतर आम्ही ठरवलं शेती आता आपण व्यवस्थित करायची. मग आम्ही त्या टायमात आमचं माळ जरा 5 एकर विकलं. ते डोंगर सगळे फोडले.
डोंगर फोडल्यानंतर ना आम्ही शेती थोडी थोडी दरवर्षी करायला लागलो. आत्ता पूर्ण बऱ्यापैकी शेती आम्ही व्यवस्थित करायला लागलो. नंतर हे 82वाले लोक आले. 82ची नोंद त्यांची आत्ता झाली. या भोंगळे मॅडमच्या साला 2 वर्ष झालं नोंद झाली त्यांची. नोंद झाली, त्यांनी आपले असं बाबा आमची ऐपत नाही पैशाची, पण त्यांनी पैसा देऊन कसं ते मला नाही माहीत, त्यांनी नोंद करून घेतली. नोंद करून घेतल्यानंतर ते आले ताब्याला मालक आला नाही, मालक आलता, पण त्याच्याबरोबर शिवाजी कोलते वकील आणि राहुल गायकवाड हे आले. ते म्हणले टायर खाली घालतो, JCP खाली घालतो, मारून टाकतो तुम्हाला, आम्ही भेट नाही कुणाला. अरे तुम्ही जर असा कायदा केला शेतकऱ्यांनी ना, आम्ही उद्या मेलो तर तुम्ही काय मागं ठेवणार आहे? आमची शेती आम्ही वहिवाटू का नको? ही आमची दिशा आणि ती आमची दिशा. अरे तुम्ही दिशाचं काय घेऊन बसलाय? आमची शेती आम्ही नीट केली, हे पहा ना. कोर्टाने न्याय दोन्ही बाजूला द्यायला पाहिजे ना. त्यांनी पैसे दिले, त्यांनी खरेदी खत केलं, आपली इसारपावती. तुम्ही आता म्हणता इसारपावतीला 0 किंमत आहे. आज मी इसारपावती करते, बघू त्याला 0 किंमत होती का? तुम्ही पहिले इसारपावती का करता? आम्ही पेपर आउट करून जमिनी घेतलेल्या, जमिनी विकताना बी तसंच. आज त्या लोकांना आम्ही काय देऊ ज्यांना विकलंय ते? आमच्या घरी आल्यावर उद्या आम्ही जर फाशी घेऊन ताब्याला आले आणि फाशी घेऊन मेलो तर हे कोलते वकिलांनी आणि त्या राहुल गायकवाडने दोघांनी जबाबदारी सगळी शो करायची आमच्या कुटुंबाची. आता तिथं माहितीच पडत्याल, बाकी काही पडणार नाही. शिवाजी कोलत्यांनी जरा मापत राहावं. आपण वकील आहे ना, वकिलाच्याच टाईपनी चालावा. ताब्याला आमच्यावर द्यायचा यांचा अधिकार काय आहे? त्याचं नाव एका सातबाऱ्याव. आणि कोर्टाला माझा एक संदेश आहे, जरी त्यांनी विनंती करून आमचं जरी दिलं तरी दोघांना न्याय सारखाच द्या कोर्टाने. तुम्ही यांना दिशा हे केलंय ना, दोन्ही दस्त केलेत ना, दोन्ही दस्त बाद करा आणि त्या जमिनीची तुम्ही चिलावट लावा, आम्ही लावणार नाहीये. तुम्ही सरळ सांगता की जा पोलीस, आमचा दीर गेला तिथं काल चौकीला 10 वाजतोपर्यंत बसून ठेवला आणि साहेब सांगतात जा वडापाव आणा, आजच लिहून घ्या, जा वडापाव आणा. अरे प्रत्येक कुटुंब जर असं पैशावर जगलं असतं, पोलीस अधिकार होताना किती कष्ट घ्यावं लागतात. आज माझी पोरगी आर्मीत भरती झाली या, पण तिला किती कष्ट घ्यायला लागले हे तुम्हाला माहीत नाही. खुर्ची बसायचं म्हणजे पैसा घ्यायचा नाही. दिराला रात्री आमच्या चोरांनी अडवलं, मग हे आले का बघायला तिथं की बाबा ह्यांना अडवलंय का मारलंय? 10 वाजता कुठला न्याय आहे तुमच्या कोर्टाचा की 10 वाजता चौकीला बसून ठेवा? खून केल्यात का आम्ही? हां, नमस्कार आहे माझं सगळ्यांना, पण ह्याच्यावर न्याय कोर्टाने द्यावाच, एवढीच माझी विनंती आहे. ताई, तुमचं काय नाव? तनुजा देवीदास माले. तुम्ही शेती करताय का? हो, शेती करतो. काय केलंय शेतात? शेतात आता फुलं लावलेत. फुलं लावली. किती फुलं? कुठली फुलं आहेत? भाग्यश्री. आता सध्या शेतात काय काय विहिरी आहेत का बागायत केले, काय केले? विहिरी शेततळं आहे 44 एकर गटामध्ये. सगळ्यांनी पाईपलाईन केले व्यवस्थितमध्ये, ड्रीप वगैरे सगळं व्यवस्थित केलेले. पुरंदर उपसाचं आम्ही पाणी घेतो. आता शेती एकदम तुम्हाला उत्पन्नाचा दुसरा काय मार्ग आहे का? काहीच नाही, तेवढं क्षेत्र आहे आम्हाला. सगळं कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. सगळं गाया, आम्ही गाया आहेत 1-2 तेवढंच. तर आम्हाला तेवढी शेती आहे. तुमचं आता क्षेत्र 2.5 एकर तुम्ही वाढताय, हो. त्यातून काय उत्पन्न घेता? कांदा घेतो, आता फुलं लावलेली आहेत बागेश्रीची, मेथी, मका आहे, गुरांना करतो. समजा ही शेती गेली तर तुमचं काय होईल? आता काय म्हणजे काय आता प्रश्न दुसरा येतो इथं? हां, 2.5 एकर तेवढं क्षेत्र आमच्या नावाने, आणि हे जर त्यात येऊन ताबा घ्यायला लागले तर आम्ही काय करायचे? तुमची शेती जर बळजबरीने घेतली तर तुम्हाला काय वाटतं? माझी शेती जर ह्यांनी बळजबरीने घेतली तर ह्यांना मी त्याच दिवशी फाशी घातलेली दिसेल. मी जगणारच नाही. फाशी मी घेणार म्हणजे घेणार, नाही तर औषध पिणार, शेतीबरोबर मी बी जाणार आणि नंतर ताबा देणार. अशा प्रकारे पुरंदरमध्ये काही भूखंड माफियांनी हैदोस घातलेला आहे. गेली कित्येक वर्ष ही शेती त्यांच्या ताब्यात आहे. कुळ कायद्याप्रमाणे हेच मालक आहेत, यांनाच खरेदी करायचा अधिकार आहे, यांनीच खरेदी केलेली आहे. तरी देखील बोगस व्यवहार करून या शेतकरी आता त्यांना मानसिक त्रास दिला जातो, शारीरिक त्रास दिला जातो, पोलीस स्टेशनला बसून ठेवलं जात आहे. अशा प्रकारचा अन्याय या कुटुंबावर होत आहे. हे कुटुंब आता रडकुंडीस आलेलं आहे आणि आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. अशा प्रकारची भयानक परिस्थिती या माळशिरसमध्ये गट नंबर 241मध्ये झालेली आहे. 44 एकर क्षेत्र कुळ वहिवाटीप्रमाणे यांच्या आजोबांनी खरेदी केलेलं आहे. त्यापैकी 33 खरेदी केलं, नंतर 11 एकर खरेदी केलं. परंतु अद्याप 82 साली ज्या माणसांनी खरेदी केलेले, एकाच व्यक्तीने हे 2 व्यवहार केलेले आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी ज्यांचा ताबा आहे त्यांच्यावरच आज पैशाच्या जोरावर, गुंडांच्या जोरावर, दहशतीच्या जोरावर ताबा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा प्रकारे कायद्याचं राज्य आहे का, हा सवाल या कुटुंबाने विचारलेला आहे.
या कुटुंबाला न्याय मिळणं गरजेचं आहे. अन्यथा आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय नाही, अशा प्रकारचा इशारा या कुटुंबानं दिलेला आहे. धन्यवाद.